कोल्हापुरातील जीवेश्वर फाउंडेशनच्या किचनमध्ये भाज्या कापल्या जात आहेत। सगळे मसाले हाताशी घेतले आहेत। तेल 4 पाकिटं पातेल्यामध्ये ओतलेलं आहे। चांगल्या दर्जाचे खडे मसाले एकत्र केले आहेत। लवंग, वेलदोडा, दालचिनी, जिरं सगळेच। कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, हळद आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आणि खडे मीठ घेतलेला आहे। गरम तेलामध्ये खडे मसाले टाकलेत। त्यानंतर उभा चिरलेला कांदा 2.5 किलो घातलेला आहे। कांदा परतल्यानंतर यामध्ये मिरच्या गेलेल्या आहेत। मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला गाजर सुद्धा घातलेला आहे। गाजर घातल्यानंतर फ्लॉवर टाकायचा आहे। हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर काजू घातलेले आहेत आणि वांगी सुद्धा घातलेले आहेत। आलं, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट केलेली आहे। त्यानंतर टोमॅटो टाकलेत आणि पुदिना टाकलेला आहे। पावडर मसाले यामध्ये टाकलेले आहेत। हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये खडे मीठ घालायचं आहे चवीनुसार। सगळं व्यवस्थित उकळल्यानंतर यामध्ये तांदूळ घालायचा आहे। 25 किलो तांदूळ या ठिकाणी घातलेला आहे। चांगल्या क्वालिटीचा तांदूळ, त्यामध्ये पनीर गेलेला आहे। आता यामध्ये हिरवे वाटाणे टाकलेले आहेत। हे सगळं एकत्र वर खाली केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाफेवर आता भात तयार झालेला आहे। खूपच मस्त। याच्याबरोबर लोणचं, टोमॅटो आणि काकडी दिलेले आहेत। जीवेश्वर फाउंडेशनचे हे सगळे सदस्य खूप चांगलं काम करत आहेत। दर शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून काम चालू होतं आणि 11 वाजता ते CPR पाशी गरजू पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी काम करत असतात। त्याचबरोबर या फाउंडेशनतर्फे इतर कामही खूप चांगल्या पद्धतीने होत असतात। तुम्ही सुद्धा या कामांना सपोर्ट करू शकता। यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगच्या YouTube चॅनलला जाऊन त्यांचा व्हिडिओ बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।